मीरा भाईंदर शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित धक्कादायक आरोप समोर आले। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सोडियम हायपोक्लोराइड या रसायनाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानं मुदतबाह्य केमिकलचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक जय ठाकूर यांनी केला। विशेष म्हणजे शुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित केमिकलवर मुदतबाह्य तारखेचे स्टिकर फाडल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं। या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून स्वतंत्र वैज्ञानिक तपासणी करावी अशी मागणी काँग्रेसने केली। आरोप सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराचं कंत्राट रद्द करावं, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि आवश्यक ती कायदेशीर पावलं उचलण्यात येतील असे संकेत यानंतर स्थायी समितीकडून देण्यात आले आहेत। मैंने उनको फ़ोटो और वीडियोस दिखाए मीटिंग के दौरान कि आपके प्लांट पे जो मौजूद है उसमें 2024 का यूज कर रहे हैं और उसके ऊपर क्लियरली लिखा है कि 6 मंथ में यूज करना है। तो शहर की जनता के जीवन से इतना बड़ा खिलवाड़, पानी जैसी मूलभूत सुविधा के साथ इतना बड़ा खिलवाड़, इतनी बड़ी लापरवाही। फिर उन्होंने सारे केन यहाँ से हटा दिए, 5-6 केन रखे हैं, उसमें से भी जो उसके ऊपर लेबल रखा था लगा था उस लेबल को ये इस तरीके से फाड़ते हैं। अभी भी देखिए इसमें 2024 डेट दिख रहा है। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा कहर आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण आज मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी लोकांच्या जीवाशी कसे खेळत आहेत याचं एक उदाहरण आम्हाला मिळालेलं आहे। आज या ठिकाणी क्लोरीन डोजिंगचं काम होतं, सोडियम हायपोक्लोराइडचं डोजिंग होतं पाण्याचा फ्लो बरोबर। आणि सकाळी आम्ही बघितलं त्यावेळी आमच्या लक्षात आलं की जे क्लोरीन तिथे वापरलं जातं ते आउटडेटेड आहे, म्हणजे जवळजवळ 2024ची त्याची एक्सपायरी डेट आहे आणि अजूनही त्याचाच वापर या क्लोरीन डोजिंगमध्ये होत होता। आणि त्याच क्लोरीनने जे म्हणजे पाणी शुद्ध करायला किंवा पाण्याची pH राखण्यासाठी क्लोरीनचं डोजिंग करतात आणि हे आउटडेटेड क्लोरीन वापरतात।